संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारकालाहलमोक्षान्तये कुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। संतांनी केलेली भगवंतांची स्तुती, रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्रवर्णन अशा प्रकारे पाहतो आहोत। मागच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली अभंगांच्या अंगाने केलेली कीर्तन भक्ती आपण पाहिली। ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले अभंग पाहिले असं म्हणण्यापेक्षा आपण एक झलक पाहिली। अशा करता की एकेका संतांचे अभंग जर आपण पाहायला गेलो सगळे अभंग पाहायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार देखील नाही। आपले कित्येक दिवस त्याच्यामध्येच व्यतीत होतील। तीही आवडीचीच गोष्ट आहे। तरी देखील आपला मूळ विषय काय चाललेला आहे त्या विषयावर नंतर तुम्हाला सगळ्यांना आणायला मला पुन्हा 2 महिने प्रवचन करायला लागतील। इतके आपण बाजूला जाऊ। त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचे सगळे अभंग पाहणं आपल्याला शक्य नाही। मागचं प्रवचन झाल्यानंतर मला कित्येक साधक असे म्हणाले की अजून काही अभंग आहेत। खरंच अनेक अभंग आहेत। मी माझे मोहित राहिले निवांत एक रूप तत्व देखिले गेले ये। ज्ञानेश्वर महाराजांनी जी वर्णन केलेली आहेत ती वर्णन फार विलक्षण अशी आहेत। विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो। कटी कर विराजित मुकुट रत्न जडित। पितांबर कसिला तैसा येई गा धावत। विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई। कित्येक अभंग आहेत। तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे। सगुण निर्गुण एकू गोविंदू रे। अनुमानेना अनुमानेना समजत नाही अशी स्थिती झाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। निर्गुणापासून सगुण निर्माण झालेला आहे आणि सगुण साकार विश्वाचा आधार निर्गुण हाच आहे असं जर म्हटलं तर सगुण जे दिसत आहे ते इतकं मोहित करून टाकतं आहे। मग ते काय आहे आणि ते परमात्म तत्व आहे असं म्हटलं तर मग निर्गुणाला म्हणायचं काय? तो जर आधार असेल तर सगुण इतकं मोहून का टाकतं? त्यामुळं अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या एकूण वर्णनांमध्ये त्यांचं शब्द सामर्थ्य लक्षात येतं। ते शब्द प्रभूच होते, भाषा प्रभू होते। त्यांच्यापाशी कल्पनांची उणीव नाही।
प्रतिभेचा तुटवडा नाही. जणू उत्तम उत्तम कल्पना, उत्तम उत्तम शब्द, उत्तम उत्तम अलंकार त्यांच्या पुढे हात जोडून उभे आहेत आम्हाला वापरा म्हणून, आणि त्याच्यातलं हवं ते वापरतात अशी स्थिती आहे. आज आपण तुकाराम महाराजांनी केलेलं रूपवर्णन, चरित्रवर्णन, गुणवर्णन असं पाहणार आहोत. ज्ञानबा तुकाराम या शब्दामध्ये सर्व संत येतात. खरं म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, असं तुकाराम महाराजांनीच म्हटलेलं आहे. जसे ज्ञानेश्वर महाराज सगुणाच्या दर्शनाने वेडावून गेले, वेडे झाले, तशीच तुकाराम महाराजांची ही स्थिती झाली, याच्यात काही नवल नाही. सुंदर ते ध्यान उभे, विटेवरी कर कटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुकाराम महाराज म्हणतात की निरंतर, कायम मला हे स्वरूप आवडत आलेलं आहे की जे विटेवर उभे आहेत, हात कमरेवर ठेवलेले आहेत, गळ्यामध्ये तुळशी हार आहे, आणि पितांबर नेसलेलं असं रूप मला अत्यंत आवडीचं आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, त्यांच्या श्रवणांमध्ये मकर कुंडल म्हणजे मत्स्याचा आकार असलेली कुंडल तळपतात. कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख, आवडीने अत्यंत आवडीने श्रीमुख पाहणं हेच माझं सर्व सुख होऊन गेलेलं आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. निर्गुणाचा बोध झाल्यानंतर सगुणाविषयी फार प्रीती निर्माण होते, असं स्वामीजी म्हणत असत. एरवी सगुणाच्या विषयी इतकं प्रेम निर्माण होणं फार कठीण आहे, पण जो ध्यानाला बसतो, जो आपल्या अंतर्यामी सच्चित आणि आनंदरूप अशा परमात्म्याला शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या कल्पना क्षणभर नाहीशा झालेल्या असतात ध्यानामध्ये.
क्षणभर आत्मसुखाचा प्रत्यय त्याला आलेला असतो आणि मग ते आत्मसुख एकत्रितपणे मूर्तीच्या ठिकाणी त्याला दिसायला सुरुवात होते. तुकाराम महाराजांनी ही जी वर्णनं केलेली आहेत ही वर्णनं जर बाहेर अभाविक अभक्त अशा व्यक्तीला वाचून दाखवली तर त्याला काही कळणार नाही की हे का रडतायत आणि आपण काय ऐकायचं आहे, काहीच कळणार नाही. पण जो थोडा बहुत निर्गुणाशी अनन्य होण्याचा अभ्यास करणारा आहे त्याला सगुण देखील तितकंच आवडीचं असं होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराजांची एक विलक्षण अशी भाषा, त्याच्यामध्ये खूप दबदबा आहे, खूप सामर्थ्य आहे, त्यांचे शब्द देखील वेगळे आहेत. तुकाराम महाराजांची जी भाषा आहे तर ती भाषा ज्ञानेश्वर महाराजांच्या तुलनेने आपल्याला खूप जवळची अशी वाटते. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये एक भव्य दिव्य असा भाव आहे, तर तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये आपल्याच घरातली एखादी थोडी वडील व्यक्ती वर्णन करते आहे आपल्याच भाषेमध्ये असं आपल्याला जाणवतं, वाटतं. तुकाराम महाराजांची प्रतिभा अत्यंत विलक्षण अशी आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, जे आराध्य दैवत आहे ते आराध्य दैवत ज्याचं अंतर्यामी कल्पनेरहित असं दर्शन घेतलेलं आहे, ते आराध्य दैवत विटेवर एकवटलेलं तुकाराम महाराजांना दिसलं. त्याच्याशिवाय असे शब्द येणं अशक्य आहे. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही. धातू ओतून मूर्ती बनवतात, तिथं ओतले असा शब्द आहे. धातूचा रस करून तो साच्यामध्ये ओतावा लागतो. तुकाराम महाराज असं म्हणतात की सुख जणू ओतलेलं आहे अशी ही मूर्ती दिसते. कासे सोन सळा पांघरे पाटोळा, घन नीळ सावळा बाई यानो, सकळ ही तुम्ही भागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर, काही देखील त्यांना निर्माण झालेली तळमळ, अशा प्रकारचं मनोहर रूप मी कधी देख पाहीन असं तुकाराम महाराज म्हणतात. असं झालेलं आहे. बरलिया बरवंटा घन मेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे, मुकुट माथा कोटी सूर्याचा झळाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी, ओती व श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेल्हाळ रखुमा देवी. मला असं वाटतं की जो काही वेदांत आहे, जे काही तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान
या वर्णनावरून वळून टाका. निर्गुणच सगुण झालेला आहे. नामरूपात्मक देखावा हा निर्गुणापासून निर्माण झालेला आहे. अर्थात नामरूपात्मक देखावा पाहण्यासाठी म्हणून, समजून घेण्यासाठी म्हणून निर्गुण समजून घेणं आवश्यक आहे. जर निर्गुण समजून घ्यायचं असेल तर जो निर्गुण समजून घेणारा आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या नामरूपाच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. हे तत्वज्ञान या वर्णनाच्या पुढं काहीच नाही. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहम तेष्वस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम यथाकाश स्थितो नित्यम वायु सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि इति उपधारय. हे तत्वज्ञान ऐकत असताना जेवढी गोडी वाटली नव्हती तेही गोडच आहे. त्याच्या तऱ्हेने ते गोड आहे, पण याच्यामध्ये गोडी अधिक आहे. याचं कारण अधिक वेळ आपण देहबुद्धीवर असतो, अधिक वेळ आपण इंद्रिय भावांवर असतो. उद्धव अक्रूर उभे दोहीकडे वर्णिती पवाडे सनकादिक तुका म्हणे नव्हे आणि का सारिखा तोची माझा सखा पांडुरंग. धनी न पुरे गुणगाता रूप दृष्टी निहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याच्या ठाई मन पायी राहो हे निवारोनी जाय माया ऐसी छाया जयाची. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. करुणी विनवणी पायी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा. स्वामीजी हा अभंग दुकानामध्ये रामकृष्ण आश्रमामध्ये मी ध्यानाला जात असे त्या काळी, आणि तिथून 9च्या सुमाराला दुकानामध्ये येत असे. आणि मग दुकानात प्रार्थना व्हायची. सुरुवातीला माझं जे येणं जाणं होतं तर ते पुढं मागं व्हायचं. म्हणजे एखाद वेळेला आश्रमात जास्त वेळ ध्यानाला बसलो तर दुकानात यायला उशीर व्हायचा. मग लक्षात यायला लागलं की मी आल्यानंतर स्वामीजी प्रार्थना सुरू करतात. मग मी ताराताईला विचारलं की नेमकी वेळ काय आहे, आणि मग 9 वाजता प्रार्थनेकरता म्हणून मी जायला. तेव्हा स्वामीजी हा अभंग अतिशय प्रेमाने असं म्हणत असत. करुणी विनवणी पायी ठेवितो माथा पायी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा. अखंडित बैसावे ऐसे वाटते पायी ऐसे वाटते पायी
साहो निसंकोच ठाव थोडासा देई, ठाव थोडासा देई, असो नसो भाव आलो, तुझी आठाया कृपा दृष्टी आहे मजकडे, पंढरी राया तुका म्हणे तुझी आम्ही वेडी वाकुडी, तुझी वेडी वाकुडी, नामे भवपाश हाते आपुल्या तोडी, हाते आपुल्या तोडी, करुणी विनवणी पायी ठेवितो माथा, पायी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा, माझ्या द्वारका नाथा. शांतपणाने जर आपण याच्यातलं काहीही म्हटलं, एखादा अभंग म्हटला, तर संपूर्ण चित्तशुद्धी झाल्याखेरीज राहणार नाही. गोकुळींच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा. ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे. सगळे अभंग मी वाचत नाहीये. आता जावे पंढरीसी दंडवत विठोबासी, चंद्रभागेची या तिरी आम्ही नाचो पंढरपुरी. जेथे संतांची दाटणी त्यांचे घेऊ पायवणी, तुका म्हणे आम्ही बळी जीव दिला पायातळी. जसा बळी राजा वामनांच्या समोर जीव भावाने झुकला, त्यांनी आपलं मस्तक देवाच्या समोर वाकवलं, झुकवलं आणि मस्तकावर देवाचे पाय धारण केले. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही देखील बळीराजाच आहोत आणि आमचा जीव भाव तुमच्या पायातळी आम्ही दिलेला आहे. अवघे जेणे पाप असे तेहे असे पंढरीसी, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. अवघी सुखाचीच राशी
पुंडलिका पाशी वळली, तुका म्हणे जवळी आले, उभे ठेले समचरणी. जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, सांडोनिया वाळवंट, काय इच्छिसी वैकुंठ. खांद्या पताकांचे भार, तुळशी माळा आणि अबीर, साधू संतांच्या दाटणी. तुका जाय लोटांगणी, कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे तू थीट, मागे भिरकाविली वीट. युगे झाली 28, अजूनी न म्हणसी बैस. भाव देखोनी निकट, देवे सोडिले वैकुंठ. तुका म्हणे पुंडलिका, तुझी भक्त बळीया निका. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवी वर पाहू. डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. संता महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी. ते तीर्थांचे माहेर, सर्व सुखाचे भांडार. जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे हेची भाग. दोन्ही हात ठेवूनी कटी, उभा भीवरेच्या तटी. कष्टलासी साठी, भक्ती गाजे विठ्ठला. भागलासी माय बापा, बहुश्रम केल्या खेपा. आम्हा लागी सोपा, दैत्या काळ कृतांत. होतासी क्षीरसागरी, मही दाटली असुरी. म्हणून या घरी गवळीयांचे अवतार. केला पुंडलिके गोवा, तुझ पंढरीसी देवा. तुका म्हणे भावासाठी, हाती सापडली. कैयसी दशा येईल माझ्या अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे. नाठवून देह पायांचे चिंतन. अवसान ते क्षण नाही मधी, नाही मधी. कैयसा पात्र होईन लाभासी. नेणो ऋषिकेशी तुष्ट येईल, तुष्ट येईल. तुका म्हणे धन्य मानिन संचित. घेईन ते नित्य प्रेम सुख, प्रेम सुख. जोडून या कर उभा राहिलो समोर. हेची माझे भांडवल, जाणे कारण विठ्ठल. भाकितो करुण
करुणा आता नुपेक्षावे दीना तुका म्हणे डोई ठेवी वेळोवेळा पायी तुझे दारींचा कुतरा नको मोकलू दातारा आणि जर धन्याने घालून दिलं तर वारंवार कुत्रा दारामध्येच येतो. धरणे घेतले द्वारात नको धरुनी उठवू हात घातली मुरकुंड झालो शिरोमणी लंड तुका म्हणे जग जीवना ब्रीद पाहे नारायण. तुकाराम महाराज पांडुरंगांना विचारतायत की काय तुझे वेचे मज भेटी देता वचन बोलता एक दोन शब्द जर बोललास तर तुझं काय जाईल. काय तुझे रूप घेतो मी चोरोनी त्या भेणे लपोनी राहिलासी काय तुझे आम्हा करावे वैकुंठ नेवो नको भेट आता मज भेवो नको भेट आता मज भिवू नकोस. तुझ्या वैकुंठाशी आम्हाला काही कर्तव्य नाही. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी परी आहे आवडी दर्शनाची. डोळिया पाझर कंठ माझा लाटी येई वो देई भेटी पांडुरंगे बहु दिस टाकिले निरास का केले कोठे वो गुंतले चित्त तुझे बहु धंदा तुझ नाही वो आठव राहिलासे जीव माझा कंठी पंढरीस जाती वार तरी संता निरोप बहुता हाती धाडी तुझ वीण कोण सावा धावा करी येई ओ झडकरी पांडुरंगे. काय तुझी वाट पाहो कोठवरी कृपाळुआ परी विसरलासी एक वेळ माझा धरुली आठव तुका म्हणे येवो न्यावयासी. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेली सिया जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी हे. तुका म्हणे नको रागेजू विठ्ठला उठी देई मला भेटी आता. तुझ ऐसा कोणी न देखे उदार अभय दान शूर पांडुरंगा शरण येती त्यांचे न विचारिसी दोष न मागता त्यास आढळ देसी धावसी आडणी ऐकोनिया धावा कैवारे देवा भक्तांचिया दोष त्यांचे जाळी कल्प कोटीवरी नामासाठी हरी आपुलिया. तुका म्हणे तुझ वाणू कैशापरी एक मुख हरी आयुष्य थोडे. तुझी खूप स्तुती करावीशी वाटते पण काय करू आमची शेषासारखी स्थिती नाही. त्याला 1000 मुख आहेत. आम्हाला एखादं तोंड त्या तोंडाने तुझी किती स्तुती करणार आणि आयुष्य देखील किती थोडं आहे असं तुकाराम महाराज विचारतात.
एकदा असं झालं की पंढरीची वारी तुकाराम महाराजांना काही कारणाकरता करता आली नाही आणि वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना पाहून त्यांचे भाव अनावर झाले. त्यामुळे त्या वारकऱ्यांच्या सोबत तुकाराम महाराजांनी पंढरीनाथांची करुणा भागली. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत म्हणविता कृपावंत. जे वारकरी चाललेले आहेत त्या वारकऱ्यांना तुकाराम महाराज म्हणत आहेत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा विनवा पंढरीचा राणा. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा मूळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार. तुकाराम महाराजांनी रचलेले अभंग सहस्रावधी आहेत. एकाच प्रवचनामध्ये जेवढे जमतील तेवढे अभंग घ्यायचे असा विचार होता. याच्या बाहेर देखील कित्येक अभंग आहेत. तू माऊली हुनी मायाळ चंद्राहुनी शीतळ पाणियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. तू माऊली हुनी मायाळ देऊ काशाची उपमा तुझे तुझ पुरुषोत्तमा ओ वाळुनिया नामा. तुझ्यावरुनी टाकिलो तू माऊली. कीर्तनामध्ये किती प्रेम आहे. कीर्तन भक्ती काय आहे हे आपल्या स्वतःच्या शब्दांनी सांगणं जवळपास अशक्य आहे. त्याच्याकरता संतांच्या शब्दाचा आधार घ्यायला लागतो. हा भक्ती रस आहे, भक्ती रंग आहे, प्रेम रंग आहे.
जसं ध्यानामध्ये एक सुख आहे तसं याच्यामध्ये देखील एक सुख आहे, अवीट अशी गोडी आहे. माझी अपेक्षा अशी आहे, हे सर्व सांगत असताना, की आपलं जीवन परमार्थाची जी जी म्हणून दालन आहेत, ज्या ज्या म्हणून साधन आहेत, त्या सर्व साधनांनी परिपूर्ण असा असावा. आपल्याला माहित असावं की नामामध्ये काय आनंद आहे, आपल्याला माहित असावं की कीर्तनामध्ये काय आनंद आहे, आपल्याला माहित असावं की पूजेमध्ये काय आनंद आहे, आपल्याला माहित असावं की पादसेवनामध्ये काय आनंद आहे, आपल्याला माहित असावं की वंदनामध्ये काय आनंद आहे, दास्यामध्ये काय आनंद आहे, सख्यामध्ये काय आनंद आहे, आणि एकरूपतेमध्ये आत्मनिवेदनामध्ये काय आनंद आहे. आपल्याला निरस असा अद्वैत तत्वज्ञान केवळ नको आहे. केवळ विश्व हा समोह आहे आणि या विश्वापासून आपण दूर जायला हवं असं तत्वज्ञान आपल्याला नको आहे. या विश्वामध्येच राहणाऱ्या संतांनी या विश्वापासून ब्रह्मानंदा इतकाच आनंद लुटलेला आहे. त्याची काही बाही ओळख या निमित्ताने आपण करून घेतो आहोत. तुकाराम महाराजांनी जे अभंग रचले ते अभंग अशा रीतीने आपण या एका प्रवचनामध्ये मिळून थोडे बहुत असे पाहिले. मात्र या सर्व गोष्टींनी जी चित्तशुद्धी होते, जो आनंद होतो, जे समाधान होतं, त्या समाधानाने बघा कोणताही विषय समोर नसताना आपण खूप सुखी होऊन गेलो, खूप समाधानी होऊन गेलो. हा भक्तीचा आनंद आहे. जो आनंद संतांनी घेतला तो आनंद आपल्याला घेणं सहज शक्य आहे. आणि पंढरपूरला न जाता देखील पांडुरंगाचं यथासांग दर्शन या सर्व अभंगातून आपल्याला झालं, जे कदाचित त्या मूर्तीसमोर उभं राहिल्यानंतर देखील होऊ शकणार नाही. असं सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे. त्याचा काही एक अनुभव आपण घेतला. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी घोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन कुञ्चिता नाबुधकस्य सिद्धम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु
स्वामी स्वरूपानंद